किंचित मीठ हे झाल्यानंतर आणि इकडे हे जिलेटिन मेल्ट झालेलं आहे. इथे मी थोडंसं पाणी टाकतोय. इथे गॅस बंद केलेला आहे. या कोकोनट मिल्कमध्ये आता मी 3 चमचे क्रीम टाकतोय. याच्यामध्ये पण आपण टाकणार आहोत शुगर फ्री नॅचुरा. ला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मूस सेट करण्यासाठी मी हे ग्लासेस वापरतोय. मंडळी, आता आपण हे जे जिलेटिन आहेत हे आपण गरम करून घेतलं होतं, त्याला थोडंसं थंड केलेलं आहे, कारण एकदम गरम टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये जिलेटिन. थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यात थोडंसं मी टाकतोय जिलेटिन. त्याचबरोबर इथे पण या कोकोनटचं जे मिक्सचर आहे त्याच्यातही जिलेटिन टाकतोय आणि हे टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे. दोन्ही मिश्रण मिक्स करून घेतलेले आहेत. रंग एकदम छान आलेला आहे. आता आपल्याला हे जे कोकोनट मिल्कचं मिक्सचर आहे ते वरती टाकायचं आहे. आता हे आपण जसं पपई वापरून केलेलं आहे तसं हे अशा प्रकारचं मूस किवीचं पण खूप मस्त लागतं. त्याचबरोबर जर पायनॅपलचं होईल हे पायनॅपल, पण त्याच्यामध्ये जे जास्ती ज्याच्यामध्ये आंबटपणा आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला दही वापरायचं नाही आहे, फक्त क्रीम वापरून करता येईल आपल्याला. याला 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे काय, ते जिलेटिन टाकलेलं आहे आपण त्यात, ते सेट होईलच मूस, पण त्याचबरोबर थंड झाल्यानंतर ते एकदम टेस्टी लागतं, खूप छान. बस आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडा वेळ, म्हणजे हे सेट होईल, थंड होईल. त्याच्यानंतर याचं गार्निश पण करून घेणार आहे मी. तुम्ही एक काम करा, साहित्य आणि कृती लिहून घ्या. पपई कोकोनट मूस साठी लागणारे साहित्य: क्रीम, पपईची प्युरी, कोकोनट मिल्क पावडर, चक्का, मीठ, जिलेटिन आणि शुगर फ्री नॅचुरा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कोकोनट मिल्क पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घालून नीट मिसळून घ्यावं. फ्राईंग पॅन गरम करून त्यामध्ये जिलेटिन घालावं. एका बाउल मध्ये पपईची प्युरी घेऊन त्यामध्ये चक्का घालून मिश्रण फेटून घ्यावं. फेटल्यानंतर क्रीम आणि शुगर फ्री नॅचुरा घालून मिक्स करून घ्यावं. वितळलेलं जिलेटिन थंड करून ते पपई आणि कोकोनट मिल्क पावडरच्या मिश्रणात घालून नीट मिसळून ग्लास मध्ये ओतावं. त्यानंतर कोकोनट मिल्कचं मिश्रण त्यावर ओतून फ्रीज मध्ये अंदाजे 2 तास सेट करून डिश सर्व्ह करावी. अशाच प्रकारे आपल्याला पालक उकडलेला टाकून पण त्याची पण अशा प्रकारची बुंदी आपल्याला करता येईल. एक वेगळा रंग येतो आणि मुख्य म्हणजे काय, नैसर्गिक रंग वापरून आपण अशा काही गोष्टी करू शकतो आणि दिसायला पण ते छान दिसतं. त्यात आर्टिफिशियल काही नाही आहे, नैसर्गिक आहे. हे पोहे आता भाजले गेलेले आहेत आणि मी आता मंद आचेवर याला भाजून घेतलेलं आहे. क्रिस्पी झालेले आहेत ते. आणि इथे मी ते गॅस इथे बंद करतोय. ते तेल पण आता तापलेलं आहे. वा, रंग मस्त आलेला आहे आणि बुंदी पण मोठी मोठी झाली आहे, छान. आता याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं जिरा किंवा काळी मिरी पूड वगैरे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये टाकता येईल. जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला नैसर्गिक गोष्टी, तेच रंग वापरायचे आहेत. हेल्दी पण आहेत ते आणि निसर्गामध्ये एवढे वेगवेगळे रंग आहेत, त्याच्यामुळे त्याचा आपण अशा प्रकारे वापर नेहमीच करू शकतो. याचा जो आवाज जेव्हा कमी झाला आणि सगळे बबल्स वगैरे कमी झाले, त्याचा अर्थ समजायचं की यातलं मॉइश्चर आता गेलेलं आहे आणि त्यावेळी आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत ही जी बुंदी आहे ती काढायची आहे.
वा, मस्त झाली. आपण काय केलं आहे, एक इथे बेसन घेतलेलं आहे, त्यात बीटरूट वगैरे टाकून त्याच्यापासून एक घोळ तयार करून आपण त्याची बुंदी करून घेतलेली आहे. या बेसन बुंदी आहे ही बीटरूट फ्लेवरची आणि कलरची. आता काय करतो आहे आपण इथे एक काम करूया, या पॅनमध्ये घेऊया तेल. इथे आपण पोहे भाजून घेतलेले आहेत, ते आता क्रिस्पी झालेले आहेत छान. आणि गॅस बंद करून त्याला थंड करून घेतलं आहे थोडा. आणि आता या बाकीच्या गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता ही जी आपण बुंदी तळलेली आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी झालेली एकदम, त्याच्यात टाकूया, पोह्यामध्ये टाकूया. थोडीशी ठेवली आपली गार्निशला वरती. त्याच्यात टाकतोय मीठ, थोडी पिठी साखर, याच्यात जाणार आहे खोबऱ्याचे काप, तर एक काम करूया, त्याच तेलामध्ये आपण टाकूया थोड्या डाळ्या, काजू. आता मी वेगवेगळे तळत नाही, एकाच वेळी तळून घेतो हे सगळे नट्स. थोडे शेंगदाणे, याचा आता रंग पालटायला लागलेला आहे. या आपण तळलेल्या सगळ्या गोष्टी मी काढून घेतोय. मनुका पण तळून घेतोय, तरी कढीपत्ता पण तळून घेतोय. या सगळ्या गोष्टी आता तळून झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी फ्राय करून घेतलेल्या आहेत. हे तेल मी काम करतोय, याला थोडं थंड करून घेतोय आणि आपण याला जरा गाळून घेऊ. आणि थंड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रामबंधू चिवडा मसाला टाकायचा आहे. तेच तेल वापरू, म्हणजे काय तेल पण वाया जाणार नाही. आणि याच्यामध्ये थंड करण्याचं कारण आहे की हा मसाला ऑलरेडी म्हणजे त्याचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेडी आहेत आणि टिकण्याच्या दृष्टीने पण तेल थंड असणं फार जरुरी आहे. ते आपण करणार आहोत. तोपर्यंत या बाकीच्या गोष्टी आपण चिवड्यामध्ये टाकूया. याच्यामध्ये टाकू आपण. बघा, चिवड्याच्या क्वांटिटीच्या हिशोबाने आपल्याला मसाला टाकायचा आहे. तर ही जी क्वांटिटी आहे साधारणपणे, त्याच्यासाठी मी एक 3 चमचे आपण याच्यात मसाला घातलेला आहे, ज्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण चिवड्यामध्ये टाकतोय. थोडंसं ठेवलं आहे, जसं लागलं तर आपण अजून त्याच्यात घालूया. मस्त होणार आहे चिवडा. मला वाटतं घालूया आपण. काय रंग आलाय, चवीला पण एकदम भारी असणार आहे. बघावं जरा. क्या बात आहे. चिवडा एकदम मस्त टेस्टी झालाय. तुम्हाला जर आवडत असतील तर हिरव्या मिरच्या त्या पण थोड्याशा तळून तुम्ही टाकल्या ते आपण चालतील. रामबंधू पिठाची तीच खासियत आहे की झटपट होणारं आणि टेस्टी अशा या चकल्या आहेत. आपली दुसरी रेसिपी कोणती असणार आहे, आपण करणार आहोत बापा दही.